तर हे पियुष मी त्या दिवशी बनवलेलं ना श्रीखंड, ते उरलेलं एवढं त्यापासून बनवलेलं आहे. खूप टेस्टी झालेलं. फक्त साधं सोपं आपल्या घरातलं साहित्य. इथे दही होती माझ्याकडे, त्याचबरोबर श्रीखंड तर होतच बनवलेलं, थोडीशी साखर, ड्रायफ्रूट आणि दूध घेतलेलं आहे. थोडंसं केसर सुद्धा घालणार आहे. आता आम्हालाच खायचंय तर केसर सुद्धा घालूया. त्यानंतर दुधाच्या भांड्यामध्ये मी दही ओतून घेतलेली आहे. अर्धी वाटी दही आहे, त्यामध्ये थोडीशी साखर घातली. आता दुधापुरती आणि दहीपुरती साखर, साधारण 2 चमचे, आणि अर्धी वाटीपर्यंतच हा श्रीखंड उरलेला, आणि त्याच्यामध्ये केसर घातलेलं आहे. केसर भिजत घाला दुधामध्ये, म्हणजे अजून छान कलर येतो. आता हे सगळं साहित्य घातलंय आणि मी बीटर मशीनचा वापर केलाय, कारण का मला भांडी मागवायची नव्हती. ऑलरेडी दुधाचं भांडं होतं म्हणून मी बीटर मशीन वापरलंय. तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता, दुसरं कसं जमेल तसं करू शकता. त्यानंतर ना आता मी त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेते. जायफळ किसलं पाहिजे असेल तर किसा, नाही तर नाही घातलं तरी चालेल, कारण का श्रीखंडामध्ये असतं. त्यानंतर पुन्हा बीट करून घेतल्याने आपलं इथे पियुष तयार आहे. खूप टेस्टी झालेलं, आणि हे मी दुसऱ्यांदा बनवते, कारण का मी दुपारी ऑलरेडी बनवून पिलेलं आणि ते सगळ्यांना आवडलं. मग बरं थोडंसं श्रीखंड आहे आणि सगळं साहित्य आहे तर पुन्हा बनवते, म्हणून हे दुसऱ्यांदा बनवलं आणि ते सुद्धा फस्त झालं. खूप टेस्टी होतं. जरूर ट्राय करा. श्रीखंड आता आहेच दसऱ्याचा उरलेला, तर जरूर ट्राय करा. त्यानंतर तुम्हाला आवडेल तसं ड्रायफ्रूट घालून गार्निश करू शकता, त्याचबरोबर बर्फ घालून सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं. रेसिपी जरूर ट्राय करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.